नमस्कार. कथा या चॅनलवरती आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज चैतन्योपासना गोंदावले यांची प्रवचने ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर तर आहेतच, पण ती रामनामाची गोडी लावणारी, रामनामाचं महत्त्व सांगणारी आहेत. आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चांगल्या कमेंट्स माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आज आपण ऐकणार आहोत प्रवचन क्रमांक 231 ते प्रवचन क्रमांक 240. सुरू करूया. प्रवचन क्रमांक 231. श्रीराम जय राम जय जय राम. रामाला अनन्य भावाने शरण जा. प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे. जो काही पैसा अडका, मान मरातब मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा. तो तुमचा अभिमान नष्ट करील. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते. म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निराभिमान असावे. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावे आणि मजेने असावे. आनंदाने संसार करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून समाधानात राहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. हे वागल्याने हवे नको पण नाहीसे होते आणि अहमपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा. रामाला अनन्य भावे शरण जा. रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही. त्याला तो तरी काय करणार. तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा. तो तुम्हाला खचित देईल, पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी जगत भवनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये. हाच समाधानाचा मार्ग आहे. यात सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते. भगवंताने गोपींना उपदेश केल्याने ऐकवत नाही. त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचे प्रेम हे एक त्याच्या नामानेच साधेल. म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद. तात्पर्य: राम करता आहे अशी ज्याची इच्छा दृढ त्यालाच अस्तिक म्हणावा. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 232. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला देवाची नड वाटते का? एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने बरोबर सर्व सामान घेतले. तो पान तंबाखू खाणारा होता. त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याची पानाचे साहित्य काढले. तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी तर विसरलोच आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मात्र चुटपुट लागली. कुठे खाई पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा आहे म्हणून विचारेल. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुले आणि घरातल्या इतर सर्व वस्तूंची आपल्याला इत्थंभूत माहिती असते. परंतु देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटला आहे का? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल?
देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवा वाचून आपले नडते असे वाटले पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. त्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कुणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचे प्रेम आपल्याला लागते. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला, तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते. थोड्याशा सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल. म्हणून त्याच्या नामात सतत सहवास ठेवावा. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले, यात काही शंका नाही. तात्पर्य: नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू, मग साधक व पुढे सिद्ध होतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 233. श्रीराम जय राम जय जय राम. दास विषयांचा झाला सुख समाधानाला आचमवला. सर्व सुखांचे मूळ देह हाच होय. त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय. मिठाचे खारटपण, साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळेपण. तैसे देह आणि दुःख जाण, देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला. सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला. रामकृष्णाधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले. स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई, परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. देह दुःख फार अनिवार्य, चित्त होई नित्य अस्थिर. देहाचे भोग देहाचेच माथी, ते कोणास देता येत नाहीत, कोणाकडूनही घेता येत नाहीत. आजवर जे जे आपण काही केले ते ते प्रपंचाला अर्पण केले. स्वार्थाला सोडून नाही राहिले. अधिकार, संपत्ती, संतती, लौकिक व्यवहार, जनप्रीती या सर्वांचे मूळ काही स्वार्थापरिते. अखेर दुःखालाच कारण होते. जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखांचे निधान समजून. कल्पनेने सुख मानले, हाती आले असे नाही झाले. ज्यांचे करावे बहुत भारी, थोडे चुकता उलट गुरगुरी. ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन, हे ओळखून वागावे आपण. प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे. म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला. विषयातून शोधून काढले काही, दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही. म्हणून प्रपंचांचे सुखी झाला, ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला. ज्याची धरावी आस, त्याचे बनावे लागे दास. दास विषयांचा झाला, तो सुखसमाधानाला आचवला. ज्या रोपट्यास घालावे खत पाणी, त्याचेच फळ आपण घेई. विषयास घातले खत जाण, तरी कैसे पावावे समाधान. प्रपंचातील संकटे अनिवार्य, कारण प्रपंच दुःखरूप जाण. आज नाही सुखी कोणी झाले, ज्यांनी विषयी चित्त गुंतविले. कडू कारले किती साखरेत घोळले, तरी नाही गोड झाले. तैसे विषयांमध्ये सुख मानिले, दुःख मात्र अनुभवास आले. प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती. संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जगातील मानसन्मानाची गती, आधुनिक विद्येची संगती, न येईल समाधान प्रती. प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी. नामातच जो राहिला, नामापरता आठव नाही ज्याला. परमात्मा तारतो त्याला, हाच पुराणींचा दाखला. तात्पर्य: नका करू आटाआटी, राम ठेवावा कंठी. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 234. श्रीराम जय राम जय जय राम. सुख स्वतःवरच अवलंबून आहे. सुखाचा उगम आपल्यातच आहे, हे जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते.
आपण आहोत इथंपर्यंत जग आहे अशी अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे. पण असे कधी झाले आहे का की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे? तसे जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवर आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची? ईश्वराने मनुष्याला बरे वाईट जगण्याची बुद्धी दिलेली आहे, ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या. आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपण स्वतः जगासारखे वागत नाही किंवा भगवंतासारखेही वागत नाही. मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे? गीतेमध्ये भगवान सांगतात की मन हे मीच आहे. भगवंता वाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदा सर्व काळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते. तात्पर्य, आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 235. श्रीराम जय राम जय जय राम. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असे वाटते की मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात. हे कसे काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्याही मनात आल्यावाचून राहत नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे. यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे, अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे दिसून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय ज्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग. 2 रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये 2 वर्ग सांगितलेले आहेत. एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, जे सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन जे कर्मयोगी होत. संख्यांचा साधना मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा, वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांकडे फळ ईश्वराकडे अवलंबून आहे हे ध्यानात बाळगून समाधानात ठेवावे. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण आपण विचारले तर ती माणसे 10 निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून तो त्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काही ना काही कमी असणारच.
पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याला केवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचे दुःख कायम राहते. भगवंता वाचून असणारे वैभव आणि ऐश्वर हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे. ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय. तात्पर्य: प्रत्येकाला ज्याची गरज भासेल तेवढेच भगवंत देत असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन क्रमांक 236. श्रीराम जय राम, जय जय राम. वाचनाची आवश्यकता आहे आणि मर्यादा. पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही, म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याकरिता सांगितला आहे, तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे. ग्रंथ लिहिणाऱ्याची तीव्र इच्छा असते की त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मतितार्थ लक्षात असावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच, मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका आणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत. हा फरक जाणून घ्यावा. प्रत्येकाच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते. उगीच वाचित बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो. वाचावे कोणी, तर ज्याला पचवण्याची शक्ती आहे त्याने. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये. त्यातही वर्तमानपत्र वाचित वेळ घालवणे म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलवणे होय. वाचनाचे मनन झाले पाहिजे. मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते. वाचन आणि साधन बरोबर चालावे, मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योग वशिष्ठ यांसारखे वेदांतपूर्व ग्रंथ वाचणे आणि ते समजून घेणे आपल्या उपासनेला आवश्यक असते. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसन्यास यांचे एककीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे. हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणली पाहिजे. समजा आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत. वाटेत एक माहितगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखवली. त्या पायवाटाने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःला कळत नाही. स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही. आपले मन ताळ्यावर राहत नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आणि आपली चूक आपल्याला कळाली तर आपण लवकर सुधारतो. तात्पर्य: पोथी वाचायची ती कशाकरिता, साध्य काय, साधन काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रवचन क्रमांक 237. श्रीराम जय राम, जय जय राम. जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच. काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाही तोपर्यंत, किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतोच, पण हिरव्या पानांमध्ये ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहेत तिथे आनंद आणि समाधान हे असते, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो, पण तो संत स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संतही निस्संशय असतात, तर आपण कायम संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते तर आपल्याला पदरात असमाधान पडते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय. मी करतो हे बंधनाला कारण असते, ते नाहीसे करणे म्हणजे गुरुचे होणे असे समजावे. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा.
आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्याकरिता आहे त्याचे अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करायची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काही करू नये आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो. हे बरे नाही. देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे. त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंतविषयी सांगेल तोच खरा संत. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडे तरी आचरण करूया. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही. जिथे माया अभिमान आहे तिथे भगवंत नाही. दानाचेही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडविल. त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. तो श्रीमंताचा श्रीमंत आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर आपल्याला दीनवाणे कसा ठेवील. तात्पर्य, संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 238. श्रीराम जय राम जय जय राम. आपण भगवंतासाठी आलो आहोत. आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते. त्याप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो. जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते. मन विषयाकडे लावून नाही. समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी तो सोडत नाही. त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही. याला काय करावे? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते. आपले समाधान का बिघडते? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून. जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही. त्याप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळेल कसे? समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे. आपण ज्या कार्यासाठी आलो आहोत ते कार्य झाले की समाधान होते. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातील कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचेच नामस्मरण करावे. त्याचे गुणवर्णन ऐकावे. त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदांत ऐकू नये. प्रत्येक नामागणी भगवंताची आठवण होते, म्हणून नामच सर्वस्व मानावे. नामात काय आहे ते घेतल्याने सर्व काही कळून येते. तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते. तात्पर्य, प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 239. श्रीराम जय राम जय जय राम. कारणा वाचून आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचे कारण असे की आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच असतो. मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते, म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते, कारण भगवंत आनंद स्वरूप आहे.
आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे. पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे, हे काहीही न करणे ही फारच उच्च अवस्था आहे. आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते, म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो. हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा, त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा, असे आपण वागावे. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करत राहावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. यातच सर्व आले. तात्पर्य: भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 240. श्रीराम जय राम जय जय राम. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. सर्व ठिकाणी राम भरलेला आहे. जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान ते काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते. त्याच्या मागे सारे जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरुरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेच संतश्रेष्ठ तुकाराम बुवांचेही सांगणे आहे. भगवंतांची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे, त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल. ज्याचे समाधानात आहे, ज्याचे मन समाधानात आहे, त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्त्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. आपण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकलो गेलो आहोत. एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल. तिथेच खरे समाधान होते. राम करता आहे ही भावना कोणी, हे वासनेचे मरण होय. मनुष्य काहीतरी हेतू ठेवून कर्म करतो, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधानात असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळे कळते, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली उर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात. शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती. तात्पर्य: इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. श्रीराम जय राम जय जय राम.